नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात 100 महत्त्वाच्या बातम्यांचा आपण वेगवान आढावा घेणार आहोत। महायुतीच्या जागा वाटपावर आज शिक्कामोर्तब होणार। आज महायुतीच्या नेत्यांसोबत जागा वाटपासंदर्भात अमित शहांची बैठकीनंतर कोणत्याही क्षणी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा होणार। मुंबई लोकसभेच्या 6 पैकी 5 जागा भाजपला तर 1 जागा शिंदे गटाला जाण्याची शक्यता। दक्षिण मुंबईत अरविंद सावंत विरुद्ध राहुल नार्वेकरांमध्ये लढत होणार असल्याची सूत्रांची माहिती। 23 जागांचा प्रस्ताव घेऊन उद्धव ठाकरेंनी घेतली पवारांची भेट। वंचितसोबत चर्चा करून जागा वाटपाचा मुद्दा पूर्णत्वास नेण्याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये एकमत। आज दुपारी 12 वाजता मवियाची बैठक। लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी अजित पवार आज गटाची बैठक आहे। बारामती, शिरूर, माढा, सातारा लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार, तर कोल्हापूर, बुलढाणा, परभणी, अहमदनगर आणि गडचिरोलीचा देखील आढावा घेतला जाईल। लोकसभा निवडणुकांसाठी मविया ॲक्शन मोडवर 7 मार्चपर्यंत विधानसभा मतदारसंघ निहाय तर 10 मार्चपर्यंत लोकसभा बैठका घेण्याचे आदेश। लोकसभेच्या उमेदवारांबाबत भाजपच्या कोर कमिटीची आज बैठक। पंजाब, हिमाचल प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारच्या उर्वरित जागांसाठी भाजपची ही बैठकीला JP नड्डा आणि अमित शहा उपस्थित राहतील। 400+ टार्गेट डोळ्यासमोर ठेवून राज्यात कामाला लागा। मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं आहे, मिशन डोळ्यासमोर ठेवा। केंद्रीय मंत्री अमित शहांच्या बैठकीतून सूचना। जागा वाटपात महायुतीत कुणावरही अन्याय होणार नाही। काही जागांबाबत वाद असतील तर एकत्र बसून सोडवा, अमित शहांच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून 45 पेक्षा जास्त जागा निवडून द्या, संभाजीनगरमधल्या सभेतून अमित शहांचं आवाहन। महाराष्ट्राच्या भाजपच्या 48 नाही तर 50-60 जागा निवडून येतील, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंची भाजपवर खोचक टीका। संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत बसायला लाज वाटायला हवी, गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। शहांच्या सहीनं औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं संभाजीनगरमध्ये वक्तव्य। नामकरणाबद्दल फडणवीसांनी मानलेत अमित शहांचे आभार। अमित शहा फडणवीस खोटं बोलतात, औरंगाबादचं नामांतर उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे। विमानतळ, रेल्वे स्थानकाचं नाव का बदलत नाही, अंबादास दानवेंचा सवाल। उद्धव ठाकरेंना आदित्यला, पवारांना, सुळेंना मुख्यमंत्री बनवायचं आहे। सोनिया गांधींना, राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं आहे। इंडिया आघाडीत घराणेशाहीवाले पक्ष, अमित शहांचा हल्लाबोल। सत्ता हातात असताना पवारांनी मुलीला कुठलंही पद दिलेलं नाही, अमित शहांच्या टीकेला जितेंद्र आव्हाड यांचं हे उत्तर आहे। अमित शहांकडून संभाजीनगरमध्ये भाजपचाच उमेदवार असण्याचे संकेत। मोदींसाठी आता संभाजीनगरमधून आणखी एक कमळ दिल्लीत पाठवा, शहांकडून भागवत कराड यांच्या उमेदवारीचे संकेत। मी मोदीजींच्या मंत्रिमंडळात उमेदवारीबाबत वक्तव्य करणार नाही, त्याबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय आता घेणार आहे। महायुतीला जीव जागा सुटेल तो उमेदवार निवडून पाठवणार आहोत, भागवत कराड यांची ही प्रतिक्रिया। संभाजीनगरमधून MIMला उखडून फेकण्याचा आता संकल्प करा, नवीन निजामांना पुन्हा एकदा घरी पाठवायचं आहे आपल्याला, अमित शहांचा MIMवर हा हल्लाबोल। जनता कोणाला उखडून फेकणार, निवडणुकीत कळेल, इम्तियाज जलील यांचं अमित शहांना उत्तर। निवडणुकीनंतर इम्तियाज जलील यांना कळेल, जलीलांच्या टीकेला भागवत कराड यांचं उत्तर। शरद पवारांना महाराष्ट्रातील जनता 50 वर्षांपासून सहन करते, शरद पवारांनी महाराष्ट्राला हिशेब द्यावा, अमित शहांची पवारांवर टीका। महाराष्ट्रानं पवारांना 50 वर्ष साथ दिली, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन राजकारण केलं म्हणून त्यांना शरद पवार म्हणतात, अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर। नागपुरातील नितीन गडकरींना टक्कर देणारा उमेदवार द्या, काँग्रेस नेत्यांची मागणी। नागपुरात काँग्रेसकडून अभिजित वंजारी, बंटी शेळके यांच्या नावाचा विचार। खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर, विविध विकास कामांची सुळे आज पाहणी करणार आहेत। पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात लागलेत सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीच बॅनर, पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न। बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचं वारं तापलंय। बारामती तालुक्यातील अनेक गावात आणि शहरात 10 ते 12 फ्लेक्स लावलेले टेम्पो फिरवत सुप्रिया सुळेंचं मोठं शक्तीप्रदर्शन। बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादीच्या विकास कामांची आणि महिलांसाठी असणाऱ्या योजनांची सुनेत्रा पवारांकडून माहिती। सोलापूरमध्ये आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत शरद पवार गटाचा मेळावा। रोहित पवार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांसंदर्भात मार्गदर्शन करणार। शाहू महाराज काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूरची जागा लढवणार आहेत, सांगलीची जागा काँग्रेस लढवणार आहे, पवारांसमोर ठरवलं होतं, नाना पटोलेंची माहिती। सांगलीची जागा काँग्रेसकडे ठेवा, स्थानिक नेते आग्रही। सांगलीतून विशाल पाटलांच्या उमेदवारीसाठी स्थानिक नेते आग्रही, नाना पटोलेंकडे मांडली भूमिका। शाहू छत्रपतींनी आमच्यासोबत यावं, त्यांनी महायुतीमधून निवडणूक लढवण्याचा विचार करावा, रामदास आठवलेंचं शाहू महाराजांना आवाहन।
लोकसभा निवडणुकीनंतर 22 आमदार शरद पवारांकडे परततील. आमदार रोहित पवारांचं मोठं विधान. रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे दिल्लीच्या नेत्यांना भेटलेले आहेत. ठाकरेंनाच भाजपसोबत युती करायची असेल. शिंदेंचे मंत्री केसरकरांचा ठाकरेंबद्दल स्फोटक दावा. केसरकरांची उंची किती ते बोलतात किती. चमचेगिरी करत सुटणारा माणूस काहीही बोलू शकतो. आव्हाडांची केसरकरांवर टीका. मवियातील तरुण नेत्यांकडून आज संयुक्त मेळाव्याचं आयोजन. युवासेना, शरद पवार गट, काँग्रेसचे युवा नेते उपस्थित राहतील. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आणि त्यांच्या कुटुंबियांची दुसऱ्या दिवशी 4 तास चौकशी. साळवींचा व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात चौकशी पूर्ण. आजही चौकशीला हजर राहण्याच्या सूचना. महानगर गॅसकडून सीएनजीचे दर कमी. सीएनजी किलोमागे 2.5 रुपयांनी आता स्वस्त. मुंबईमध्ये सीएनजीची किंमत 73.50 रुपये. कोकण किनारपट्टी आता सिडकोला बहाल. विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून सिडकोची नियुक्ती. नगरविकासाच्या अधिकाऱ्यांना कात्री. राज्यात मागील 2 महिन्यात तब्बल 5.6 लाख नवमतदारांची भर. लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी 2 लाख मतदारांची नावं समाविष्ट करण्यात येणार. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी बँक कर्मचाऱ्यांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू होण्याची आता शक्यता आहे. बँक कर्मचारी संघटनेच्या प्रस्तावावर लवकरच निर्णय होणार आहे. सायबर फसवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाची चक्षू प्रणाली विकसित. फसवणुकीसंदर्भातील तक्रार संचार साथी या संकेतस्थळावर नोंदवता येईल. मुंबई विमानतळावर 1.60 कोटी किमतीचे 3 किलो सोनं जप्त. सोन्यासह 2 आयफोनही जप्त. फेब्रुवारी मार्च तसंच या 2 महिन्यात सीमाशुल्क विभागानं 25 आयफोन जप्त केलेले आहेत. पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं आज उद्घाटन. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन होणार आहे. राजन विचारेंकडून ठाणे मेट्रोच्या कामांचा आढावा. कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात पाहणी. वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची देखील राजन विचारे यांच्याकडून पाहणी. मध्य रेल्वेवर आणखी 2 वंदे भारत वाढवणार आहेत. मुंबई ते कोल्हापूर आणि पुणे ते वडोदरा जाणारी वंदे भारत सुरू करण्याचं नियोजन. रेल्वे अधिकाऱ्यांची ही माहिती आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विद्युत विभागाकडून हेड ऑन जनरेशन सिस्टीम सुरू झालेली आहे. ही प्रणाली प्रवासादरम्यान गाडीला इलेक्ट्रिकचा पुरवठा करणार. कार्बन उत्सर्जन रोखण्यास मदत होईल. म्हाडाच्या पुणे मंडळातील तब्बल 2,500 घरं पडून घरांची वारंवार लॉटरी काढूनही विक्री होत नसल्याचं समोर आलं. यावर आता उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परदेशातील रस्त्यांवर धावणारा पॉड टॅक्सी आता विकसित धावणार. MMRDAच्या बैठकीत मंजुरी. पॉड टॅक्सीमध्ये 6 प्रवाशांची क्षमता. मुंबईतील 15% पाणी कपात. आजपासून मागे. पालिकेच्या पिसे जल उदजन केंद्रात ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा आता पूर्ववत. सोलापूर शहरासाठी पिण्याकरिता येत्या 2 दिवसात उजनी धरणातून भीमा नदी वाटे 6 TMC पाणी सोडण्यात येणार. विद्युत मोटारी लावून पाणी उपसा करण्यास बंदी. पिंपरी चिंचवडमध्ये पाणी टंचाई. शहरासाठी पाण्याचा राखीव कोटा असताना गेल्या 1 महिन्यापासून सातत्यानं 30 MLD पाणी कमी मिळत असल्यानं पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा. भिवंडी, मुरबाडसह शहापूरच्या 42 गावपाड्यांमधील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. मुंबईत तुंबणारे पाणी उपसण्याकरता आता पालिकेची नवी योजना. 489 ठिकाणी उच्च क्षमतेचे पंप बसवण्यात येणार आहेत. शासकीय विभागांमध्ये देखील आता विद्यार्थ्यांना इंटर्नशिप मिळणार आहे. त्या जागांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. विद्यापीठ आणि महाविद्यालय स्तरावर इंटर्नशिप सेल स्थापन केल्या जातील. पुणे सातारा महामार्गावरील अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची धाड. 2 जणांवर गुन्हा दाखल. 24 लाखांचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या भोरमध्ये कुक्कुटपालकांची कसरत. उष्माघातापासून कोंबड्यांचं संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना. पुण्याच्या भोरमधील दुर्गम नेरे गावामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अद्ययावत नूतन शाखेचं उद्घाटन. पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडी यांच्या हस्ते शाखेचं उद्घाटन. परभणीत 11 मार्चला सकल मराठा समाजाचा मुकमोर्चा. जरांगे पाटलांवर लावण्यात आलेल्या SIT चौकशीला निषेध करणार. परभणीमध्ये पालिका कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक. मोर्चा. प्रलंबित मागण्यांसाठी मागील 8 दिवसांपासून संप सुरू आहे. पुण्यातील नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या 354व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. भोरमधील लव्हेरी गावामध्ये पोवाडे आणि तान्हाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथांनी परिसर दुमदुमलाय. बीडचे फारुख पटेल आणि नगरसेवकांचा अजित पवार गटात प्रवेश. देवगिरी बंगल्यावर अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. पंढरपूरच्या सांगोला तालुक्यातील शेकापच्या कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. आमदार शहाजी बापू पाटील आणि धनगर समाजाचे नेते भाऊसाहेब रुपनवर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. धुळे शहरातील देवपूर भागात ठाकरे गटाच्या संपर्क कार्यालयाचं भूमिपूजन. आगामी लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाचं भूमिपूजन. भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये उमेदवारीकरिता रस्सीखेच. खासदार सुनील मेंढे आणि माजी मंत्री परिणय फुकेंचा कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. डोंबिवली MIDCमधील 15 कंपन्यांना जप्तीच्या नोटीस. कल्याण डोंबिवली पालिकेचा लाखोंचा मालमत्ता कर थकवलेला आहे. 72 तासांच्या आत कर भरण्याचे आदेश. वन विभागाच्या विरोधात सांगलीतील शिराळा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासह प्राण्यांमुळे झालेल्या शेती नुकसानीची भरपाई देण्याची मागणी.
जळगावच्या पाचोरा तालुक्यामध्ये गेल्या 14 दिवसांपासून राजपूर समाजाच्या वतीनं आता विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या मध्यस्थीनं राजपूत समाजानं आमरण उपोषण मागे घेतलं. धुळ्यात कंत्राटी वीज कर्मचारी संपावर प्रलंबित विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. नांदेड जिल्हा परिषदेचा 2024-25चा अर्थसंकल्प मंजूर. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक नाविन्यपूर्ण योजनांसाठी निधीची तरतूद. सोलापूरच्या मंगळवेढा तालुक्यातील 24 गावचा पाणी प्रश्न पेटलाय. मंगळवेढा तालुक्यामध्ये निंबोणी इथं पाणी परिषद संपन्न. नंदुरबार जिल्ह्यामध्ये भूजल पातळी आता 0.62 मीटरनं घटलेली आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस. जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच दुष्काळाच्या झळा बसण्याची शक्यता. बदलापूरच्या ग्रामीण भागात सिमेंट काँक्रीटचे रस्ते होणार आहेत. आमदार किसन कथोरेंची डांबरमुक्त रस्त्याची संकल्पना. अंबरनाथच्या डॉक्टर JB छाया उपजिल्हा रुग्णालयामध्ये सोनोग्राफी कक्षाचं उद्घाटन. आमदार बालाजी केणीकर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झालेलं आहे. नंदुरबारच्या शासकीय कार्यालयात आग विझवण्यासाठी बसवलेल्या अग्निशमन यंत्रणांची मुदत संपली. मुदतबाह्य अग्निशमक यंत्रणा तात्काळ बदलण्यात यावी, कर्मचाऱ्यांची मागणी. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागातील आदिवासी रुग्णांना वेळेत सेवा मिळण्यासाठी घेतलेल्या बाईक अँब्युलन्स धूळ खात आहेत. बाईक अँब्युलन्सच्या वाहनधारकाला परवाना मिळत नसल्यानं बाईक तशाच धूळ खात पडून. अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शेतकऱ्यांकडून फळबागांना जाळीचं आच्छादन. फळबागांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची ही धडपड.